मला काय समजे ना हो. 10 एकर शेती आहे, एवढे मोठे 2 बंगले आहेत, गाडी आहे, घोडी आहे, तरी आपल्या पोट्याला कोणी नवरी गोरी नाही, काळी नाही, कोणतीच नाहीच म्हणा लागली. काय करा, येतात पडलं का? अरे का विनोदराव पाऊल बसले असे काय एवढा विचार करायला राजा तुम्ही बसून काय राजा तुमचं काम धंदे एवढं डोक्याला कशाला ताण घ्यायले काय झालं काय एवढं टेन्शन घ्यायला तुम्ही अहो, काय एवढी प्रॉपर्टी असून बंगले गाड्या घोड्या सगळं असून एकोणता एक पोरग आहे राजा, हा. एक नवरी सापडे ना, काळी नाही गोरी नाही, लंगडी चालते म्हणलं तरी जमेना. अहो राजा काळच तसा आला तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय? आपल्या गावात जो अंबादास आहे का कष्टे हम्म. अहो त्याच्या पाठीमागत अशी लाईन आहे नवरीवाल्याची ना लाईन असा कोणता नवरदेव बाप्पा? अहो एक पोरगीवाल्याच्या इथं गेला की 10 लोक म्हणतात की त्याला मी देतो आपण इतके चांगले चांगले नवरदेव आहे, नवरदेव मला पाहणार नाही कसं काय आपल्याच पाठी म्हणतात. चला मी दाखवतो तुम्हाला नवरदेव चला बरं. पाहून तुम्ही पण हप्पाक चाल चला बरं. एवढी पर्सनॅलिटी चांगल्या चांगल्या पोरी त्याच्याकडे यायले माहितीये का असं का? एक नंबर पोरग आहे दिसाय शुभवंत असं एक नंबर पोरग आहे आणि बरं एका घरात गेला पहिल्यांदा दाखवा. एका घराजवळ गेला की 10 मुली अशा उभ्या राहतात बाप्पा, असा कोणता नवरदेव पहिल्यांदा मला दाखवा तुम्ही. ते पा ते अंबादास ते दिसला का त्यो हो हो, दिसायला पण जरासा जवळ घेऊन पाहा लागल. आता मी बाजूला सरकतो तुम्ही त्याला बोला बर बर ठीक. पहा तुम्ही आता बरोबर पद्धतशीर बोला बर बर बर. पुढे आले आई सर हे आपल्या पोराजवळ 2 बंगले आहेत, गाड्या आहेत, पैसा आदला सगळं आहे, तरी आम्हाला पोरगी नाही सापडे ना. टाइम आहे आपले या सगळे मिळून तुला एका महिन्याची पैसे किती येतात त्याच्यातून? एका हप्त्याचे 1,00,000 रुपये कमवतो. अरे बाप, तरी म्हणलं तू असा काळी मुडी वाणी दिसतो आणि त्या मग इतक्या पोरची लाईन कशी काय लागली?